तर ह्या निओफोबियापासून किंवा 2 वर्षानंतर बाळ जेव्हा म्हणतं की नको मला हे अन्न, या भीतीपासून बाहेर कसं पडावं बाळांनी, यासाठी फूड फॅमिलिअरायझेशन किंवा जेवण आपलंसं करणं, याच्यासाठी काही एक गोष्टी आपण करू शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आई बाबा खातात म्हणजे ते सुरक्षित आहे असं बाळांना वाटतं. जे बाळ खात नसेल ते आई बाबांनी अवश्य बाळासमोर खावं. बाळाला जर का एखाद्या गोष्टीबद्दल नकोसं वाटत असेल, भीती वाटत असेल, तो अन्नपदार्थ असेल आणि तुमच्या फॅमिलीचा अन्नपदार्थ असेल तर तो अन्नपदार्थ टेबलवर जरूर ठेवावा. म्हणजे त्याला अशी वाटते की हा माझ्या फॅमिलीच्या जेवणाचा भाग आहे, म्हणजे ठीक आहे मी हे खाऊ शकतो. थोडंसं फॅमिलिअराइज झालं बाळ की ते ताटात वाढून ठेवावं बाळाच्या. एखादी भाजी, एखादा चिकन किंवा फिशचा तुकडा, अंड किंवा पनीर, मशरूम, अशा गोष्टी मला वाटते की ते बाळासाठी सुरक्षित आहे, तर तुम्ही ते ताटात वाढून ठेवावं. हा आग्रह नाही करायचा की ताट स्वच्छ झालं पाहिजे, फक्त ते बाळाच्या बाकीच्या जेवणाबरोबर तो नवीन पदार्थ ताटात वाढून ठेवायचा, जेणेकरून बाळाला तो आपल्या ताटाचा भाग आहे असं वाटेल. तर संपवायलाच पाहिजे असा आग्रह, अट्टहास अजिबात नको. खाल्ल्यानंतर त्याला म्हणायचं थोडंसं चाखून बघशील का. कधी कधी थोडंसं चाखून बघितल्यानंतर पण बाळाला असं वाटतं की तो पदार्थ आपल्याला वाटतोय तेवढा ऑब्नॉक्शियस नाहीये.